विरोधकांची आज मुंबईच्या वांद्रे इथं पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजू शेट्टी उपस्थित होते। यावेळी सर्व नेत्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घ्या अशी मागणी केली आहे। आमच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली आहे। आपण बघतोय की ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावं, जनतेमध्ये जाऊन आपण भूतकाळात केलेल्या चुकांची कबुली द्यावी असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। तसंच शपथ घेणारे तरी पक्षामध्ये थांबतील का असा सवालही त्यांनी राष्ट्रवादीचं नाव न घेता उपस्थित केला। भाजपला जनादेश यात्रेची गरज काय असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे। राज्यातील प्रश्न सोडले असते तर विद्यमान सरकारला लोकांनी सहज निवडून दिलं असतं अशी टीका त्यांनी केली आहे। यात्रा म्हणजेच बनवाबनवीचा खेळ असल्याचं सुद्धा वडेट्टीवार यावेळेला म्हणाले। यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। उद्याचा महाराष्ट्र चालवू शकतील असा माणूस म्हणून आपण जयंतराव पाटील यांच्याकडे पाहतो अशा शब्दात शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे पुढील मुख्यमंत्री असे सुतोवाच केलंय। तसंच राष्ट्रवादीतून भाजप सेनेत जाणाऱ्या नेत्यांना जयंतराव पाटील यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे होतं असा टोला पवारांनी लगावला। इस्लामपूरमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। आजपर्यंत सत्तेत मराठा समाजाचं वर्चस्व होतं, पण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला असा टोला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी लगावला। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 21 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला। वंचित भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता आणि तो आरोप प्रकाश आंबेडकरांच्या जिव्हारी लागला असून जोवर आरोपावर खुलासा होत नाही तोवर आघाडी न करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतलाय। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या पत्रात वंचितचा भाजपची बी टीम असा उल्लेख केला होता असा आंबेडकरांचा आरोप आहे। मेगा भरतीनंतर आणखी एक मोठी भरती भाजपमध्ये होणार असल्याचे संकेत गिरीश महाजन यांनी दिले। तसंच विरोधकांचे 40 आमदार पण निवडून येणार नाहीत असा दावा महाजन यांनी केला। विरोधकांची अवस्था अत्यंत वाईट असून विरोधकांचे 50 आमदार भाजपात येऊ इच्छितात असा महाजनांचा दावा आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सेनेत जोरदार इन्कमिंग वाढलंय। त्यामध्ये आघाडीच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्यात, पण या मुलाखतीला इच्छुकच दांडी मारताना दिसत आहे। त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलंय। वर्षा गायकवाड, असलम शेख, कृपाशंकर सिंह यांनी या मुलाखतींकडे पाठ फिरवली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेनंतर काँग्रेसने युवकांशी जोडण्यासाठी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। वेकअप महाराष्ट्र या नावाखाली तरुणांना साथ घालण्यात येणार आहे। आजपासून सुरू होणारा संवाद पुढचे 45 दिवस सुरू राहणार आहे। 9 ऑगस्टला क्रांतीदिनी ईव्हीएम विरोधात विरोधक रस्त्यावर उतरणार। त्याआधी सर्व विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापच्या नेत्यांनी हजेरी लावली। काँग्रेस सरकारच्या सत्ता काळापासूनच ईव्हीएम मशीन वापरल्या जात होत्या। जर ईव्हीएम यंत्रणा अयोग्य होती तर काँग्रेस सरकारच्या काळात का वापरली गेली याचं पहिलं उत्तर जनतेला द्यावं। नाचता येईना अंगण वाकडं अशा विरोधकांची अवस्था झाल्याची टीका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनंतर आता थेट मनसे अध्यक्षच ईडीच्या रडारवर येण्याची चिन्ह आहेत, कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरेंविरोधात लवकरच सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून समन्स बजावलं जाणार आहे। फ्री प्रेस जनरलने याबद्दलची बातमी दिली आहे। 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ठाणे विश्रामगृहासमोर मनसे ठाणे शहर मार्फत ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली। मतदान प्रक्रिया निसंशय आणि पारदर्शक करावी, अन्यथा हे आंदोलन उत्तरोत्तर तीव्र करण्यात येईल असा इशारा मनसेतर्फे यावेळी देण्यात आला। संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच नवी मुंबईतील भाजप कार्यालयावरचा बोर्ड काढण्यात आला। दुसरीकडे नाईकांच्या स्वागताचे बोर्डही भाजप नेत्यांनी पक्ष कार्यालयावर लावलेले आहेत। विधानसभा निवडणुकांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। मुंबईमध्ये निवडणुकीसाठी एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर पुण्यातही हाय प्रोफाईल अधिकारी असलेल्या एसीपी भानुप्रताप बर्गे यांनी 31 जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे इंदापूर तालुक्यातल्या लाखेवडी इथल्या चारा छावणीला भेट द्यायला आले होते। त्यावेळेला त्यांनी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मला मतं दिली नाही, त्यावेळी या लोकांना हर्षवर्धन पाटीलच मोठे वाटायचे। आता तेच हर्षवर्धन पाटील विधानसभेला मला तिकीट मागायला येतात असा गौप्यस्फोट जानकरांनी केलाय।
समाजात दुही निर्माण करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे नव्या पिढीनं एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या समता ऐक्याचा विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलंय. सांगलीच्या वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. डोंबिवली स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. परेल स्थानकामध्ये जशी चेंगराचेंगरी झाली होती त्याची पुनरावृत्ती डोंबिवलीला कधी होऊ शकते अशी स्थिती इथे बघायला मिळते. एका जागरूक महिला प्रवाशानं हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलाय. तर हा व्हिडिओ पोस्ट करून महिला आणि सिनियर सिटीजनसाठी वेगळी लाईन करावी तर पुरुषांसाठी वेगळी लाईन करावी अशी मागणी देखील करण्यात आली. पुण्यात गणेश पेठेतील बोरा हॉस्पिटल इथं वाड्याची भिंत कोसळली आहे. घटनेमध्ये वेळीच बाहेर पडल्यानं आई आणि मुलगा थोडक्यात बचावलाय. पुण्यात जुन्या वाड्याच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील चांदोली धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून 3400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ होणार असून चांदोली धरण 88% भरलंय. नाशिकचं गंगापूर धरण 85% भरलं असून 2 दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला विसर्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला. 4000 क्युसेक्स इतक्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. पश्चिम किनारपट्टी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईच्या किनारपट्टी भागामध्ये शनिवार आणि रविवारी काही भागामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसंच किनारपट्टी भागावर सुद्धा हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याणनगर महामार्गाला जुन्नर तालुक्यातल्या माळशेज घाटामध्ये भेगा पडल्या. त्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून संध्याकाळच्या सुमारास करंजाळे गावच्या हद्दीत हा महामार्ग खचलाय. कृष्णा नदी सध्या दुथडी भरून वाहते. 35 फुटांपर्यंत पाणी पातळी गेल्यानं कृष्णा नदीचं विस्तीर्ण पात्र पूर्णपणे जलमय झाले. नदीच्या पाणी पातळीमध्ये नदीकाठचा परिसर शेती जलमय झाली. याशिवाय नदीकाठच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. यामुळे कृष्णा नदीकाठचा परिसर पूर्णपणे जलमय झालाय. श्रीनगर शहराला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं. येथे रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतुकीवर त्याचा परिणाम बघायला मिळतोय. तर अनेक ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. वॉटर पंपच्या सहाय्यानं हे पाणी रस्त्यावरून हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. साताऱ्यामधल्या वाढार लोणंद मार्गावरच्या रेल्वे क्रॉसिंगवरचा पूल खचल्याची घटना घडलेली आहे. जोरदार पावसामुळे हा पूल खचल्याची माहिती मिळते. दुसऱ्या या दरम्यान या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर सातारा, बारामती, शिरूर ही ठिकाणं जोडणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यामध्ये वरुण राजा चांगलाच बरसत असल्यानं मुसळधार पावसामुळे या भागातील प्रमुख प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जामखेली प्रकल्प हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. साताऱ्यातील पाटण इथल्या नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या मायलेकींपैकी आईचा मृतदेह सापडलाय. मात्र लहान मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाहीये. हौसाबाई शिर्के आणि कोमल या दोघी मायलेकी गुरं चरून घरी येत असताना या दोघीही पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीपात्रातून वाहून गेल्या. दिवसभर ट्रेकर्सनी या नदीपात्राचा शोध घेऊन त्या मृतदेहाला शोधून काढलाय. सध्या सुरू असलेल्या पावसानं डोंगर माळरानं हिरवीगार झाली आहे. तर जनावरं आता या मोकळ्या माळरानावर चरताना पाहायला मिळत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात. तर मुबलक चारा मिळाल्यामुळे शेतकरी आनंदून गेलाय. आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावं या मागणीसाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. बुलढाणा विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वीज बिलाची होळी करण्यात आली. खामगावच्या विभागीय आयुक्त जवळ वीज बिल जाळून वीज बिल वाढीचा निषेध करण्यात आलेला आहे. तर जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 60,000 रुपये किमतीचा 6 किलो गांजा जप्त करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी शोध मोहीम सुरू केली असता गोंडवाना या एक्सप्रेसमध्ये 2 आरोपी संदिग्ध स्थितीमध्ये आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गोंदियामध्ये पीपल्स रिव्होल्यूशन गुर्रिला आर्मी तथा जनवादी क्रांतिकारी माओवादी संघटनेच्या वतीनं 28 ते 3 ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर नक्षल प्रभावित तालुक्यामध्ये एसटी महामंडळानं 31 बस फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. बीडमध्ये मातंग समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढला. समाजावर सातत्यानं होणाऱ्या अन्यायाविरोधात समाजानं एकत्रित येत हा मोर्चा काढलाय.
मिरजेमध्ये महापालिका धोकादायक इमारती हटवताना जेसीबी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. रिगल हॉटेल चौक इथं हा सगळा प्रकार घडला. अमीर काझी आणि आलम काझी या दोघांनी जेसीबी चालकाला जेसीबीवर चढून मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर जाणार आहोत थेट राज्यसभेत.